हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स विथ एम के. तर आज आपण बघतोय शॉर्टकट मेथड्स टू फाइंड वाय पी. ओके, तर शॉर्टकट मेथड्समधली एक मेथड आपण ऑलरेडी बघितलेली आहे लास्ट व्हिडिओमध्ये. तर आज आपण केस 2 जी आहे ती बघणार आहे. केस 2मध्ये जर राईट हँड साईड फंक्शन साइन ए एक्स प्लस बी किंवा कॉस ए एक्स प्लस बी जर असेल तर काय करायचं. ओके, so if the right hand side function is sin ax plus b or cos ax plus b, then we will simply write down yp is equal to, जसं आपण e raised to axच्या केसमध्ये phi of d असं आपण त्या ऑक्झिलरी पॉलिनॉमियलला म्हणत होतो, तसं आता आपण काय करणार आहे तर त्याला phi of d स्क्वेअर असं म्हणणार आहे. सेम पॉलिनॉमियल, फक्त तिचं नाव बदललं. बरोबर, जिथं आपण phi of d म्हणत होतो तिथं phi of d स्क्वेअर म्हणणार आहे, ऑपरेटिंग ऑन साइन ए एक्स प्लस बी और कॉस ए एक्स प्लस बी. आता आपण एक्झाम्पल घेतोय जस्ट म्हणून आपण साइन ए एक्स प्लस बी घेतले. जरी कॉस असेल तरी फॉर्म्युले सेम आहेत. ओके, सो इट इज इक्वल टू 1/phi ऑफ, जसं आपण फर्स्ट केसमध्ये डीला रिप्लेस करत होतो एने, तसं या केसमध्ये आपण डी स्क्वेअरला रिप्लेस करणार आहे मायनस ए स्क्वेअरने. बरोबर, सो phi ऑफ डी स्क्वेअरच्या ऐवजी आता काय येईल phi of minus a square sin ax plus b. What is the condition given? phi of minus a square must be non-zero. ओके, तो नॉन झिरो असला पाहिजे तरच हे डिफाईंड होईल. जर तो झिरो असेल तर ते डिफाईन होईल का? डिनॉमिनेटर रेशो डिफाईन होईल का? नाही होणार. म्हणून phi of minus a square is not equal to 0. आता आपण जसं फर्स्ट केसमध्ये करत होतो अगदी तसंच करायचं आहे. जर तो झिरो आला डिनॉमिनेटर phi of minus a square तर ती केस ऑफ फेल्युअर होईल. त्या केसमध्ये काय करावं लागेल, आपल्याला डिफरन्शिएट करायला लागेल. म्हणजे न्यूमरेटरमध्ये एक्स येईल, ओके, जसं आपण मागं बघितलं आहे, आणि डिनॉमिनेटरमध्ये येईल phi डॅश ॲट मायनस ए स्क्वेअर. साईन विल रिमेन ॲज इट इज, कॉस असेल तर कॉस राहील जसं आहे तसा. ओके, प्रोव्हायडेड दॅट phi of minus a square झिरो आला म्हणून आपण डेरिव्हेटिव्हसाठी गेलो. बरोबर, पण phi डॅश मात्र नॉन झिरो यायला पाहिजे तरच हा डिफाईंड राहील. बरोबर, जर phi डॅश झिरो आला तर काय करायचं, सेम अजून एकदा डिफरन्शिएट करायचं आणि न्यूमरेटरमध्ये एक्सची पॉवर 1ने वाढवायची. बरोबर, सो एक्स स्क्वेअर बाय phi डबल डॅश ॲट मायनस ए स्क्वेअर. बरोबर, आता हे इव्हॅल्युएशन कधी पॉसिबल आहे, आधी तुम्हाला डिफरन्शिएट करावं लागेल दिलेल्या पॉलिनॉमियलला आणि मग तुम्ही तिथं डी स्क्वेअरला मायनस ए स्क्वेअरला रिप्लेस करणार आहे. बरोबर, साइन ए एक्स प्लस बी हे कधी ट्रू आहे, जेव्हा phi ॲट मायनस ए स्क्वेअर अँड phi डॅश ॲट मायनस ए स्क्वेअर बोथ आर झिरो, बट phi डबल डॅश ॲट मायनस ए स्क्वेअर इज नॉट इक्वल टू झिरो. ही प्रोसेस कुठपर्यंत तुम्हाला कंटिन्यू करायची, जोपर्यंत नॉन झिरो डिनॉमिनेटर येत नाही तोपर्यंत कंटिन्यू करायची. ओके, सो याच्यात फक्त चेंज काय केलं आपण, तो ऑक्झिलरी पॉलिनॉमियलचं नाव बदललं. मागं आपण phi ऑफ डी म्हणत होतो, इथं आपण phi ऑफ डी स्क्वेअर म्हणत होतो. बरोबर, इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, जसं आपण मागं डीला रिप्लेस केलं एने, तसं इथं फक्त डी स्क्वेअरला आपण मायनस ए स्क्वेअरने रिप्लेस करू शकतो. डीला रिप्लेस करायचं आहे का? नो, वी आर रिप्लेसिंग डी स्क्वेअर बाय मायनस ए स्क्वेअर. ठीक आहे, तर एक एक्झाम्पल घेऊयात आपण. सॉल्व क्वेश्चन नंबर 1. सॉल्व. ओके, सो आपली जी क्वेश्चन बँक आहे त्यातूनच आपण प्रॉब्लेम घेऊयात. ओके, फोर्थ वन जो आहे तो घेऊयात. डी स्क्वेअर प्लस 2d प्लस 1 सॉल्व डी स्क्वेअर प्लस 2d प्लस 1 ऑपरेटिंग ऑन y इज इक्वल टू 4. ओके, 4 sin 2x, 4 sin 2x. ओके, सो दिस इज क्लिअरली ऑफ शॉर्टकट केस 2. ओके, कारण साईन आलेला आहे. बरोबर, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए हिअर 2, कारण साइन ऑफ 2x आहे ए एक्सच्या ऐवजी. बरोबर,
So this is non-homogeneous LDE with constant coefficients. Okay, hence the general solution is y is equal to yc plus yp. Okay, to find yc, auxiliary equation is what is your auxiliary equation? It is d square plus 2d plus 1. So r square plus 2r plus 1. Okay, d च्या ऐवजी फक्त आपण r टाकतो, equated to 0. Hence the roots are, what are the roots? This is clearly r plus 1 bracket square equated to 0. So the roots are r is equal to -1, -1. एकदा रिपीट झालेले आहे रूट, बरोबर. Hence yc is given by c1 plus c2x. एकदा रिपीट झाला आहे -1 म्हणून c2x. ओके, e raised to -x. This is your yc. To find yp, yp is equal to 1/5 of d square operating on sin 4 times sin 2x. ओके, राइट हैंड साइड फंक्शन काय आहे? 4 times sin 2x. So it is equal to 1 by d square plus 2d plus 1 operating on 4 sin 2x. Okay, so it is given by, आता फक्त डी स्क्वेअरची टर्म आहे का इथं? फक्त इवन डिग्री टर्म्स आहेत का? नो, ऑड डिग्री टर्म पण आहे, बरोबर. सो ऑड डिग्री टर्मला तसंच ठेवायचं आहे. ओके, ऑड डिग्री टर्मला रिप्लेसमेंट करायचीच नाही आहे, फक्त इवन डिग्रीला रिप्लेसमेंट करायची. म्हणजे काय होईल? डी स्क्वेअर इज रिप्लेस्ड बाय -a square. Here a is equal to 2. Okay, so -a square will be -4. So -4 plus 2d plus 1. Okay, wait a minute. -4 plus 2d plus 1 operating on 4 sin 2x. काय केलं? फक्त डी स्क्वेअरला आपण रिप्लेस करू शकतो म्हणून फक्त डी स्क्वेअरला रिप्लेस केलं आहे -4. सो व्हॉट इज इट? 1 बाय -4 plus 1 is -3. सो 2d - 3 4 sin 2x. तरी पण डी वाले टर्म्स बाकीचे आहेत, इनवर्स डिफरन्शियल ऑपरेटर बाकीचे आहे. मग या केसमध्ये काय करावं लागेल? तर याचा जो कॉन्जुगेट आहे, जर a - b असेल तर त्याचा कॉन्जुगेट असतो a + b. म्हणजे 2d - 3 जो आहे त्याचा कॉन्जुगेट येईल 2d + 3. त्याने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. सो काय मिळेल? 2d + 3 डिवायडेड बाय 2d - 3 ऑपरेटिंग ऑन 4 sin 2x. ठीक आहे. सो इट इज इक्वल टू 2d इज द डिफरेंशियल ऑपरेटर. ओके, ऑपरेटिंग ऑन 4 sin 2x डिवायडेड बाय 2d - ओके, वेट अ मिनिट. इथे 2d - 3 ला 2d + 3 ने आपण मल्टिप्लाय नाही केलं, ते करायला हवं होतं, बरोबर. फक्त आपण न्यूमरेटरलाच मल्टिप्लाय केलं आहे, डिनॉमिनेटरला पण करणं गरजेचं आहे. सो 2d स्क्वेअर -3 स्क्वेअर, कारण a + b × a - b च्या फॉर्ममध्ये येतो, बरोबर. सो इट इज इक्वल टू, नाउ ऑपरेट दिस 2d + 3. d इज द डिफरन्शियल ऑपरेटर ना, d इज d/dx, बरोबर. म्हणजे आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. सो 2d ऑपरेटिंग ऑन 4 sin 2x plus 3 times 4 sin 2x.
Okay, divided by 2d square is 4d square minus 9. So it is equal to डेरिवेटिव ऑफ 4 sin 2x. 2 तर कॉन्स्टंट आहे, तो तसाच राहील. 4 तर कॉन्स्टंट आहे, तो पण तसाच राहील. बरोबर. sin 2xचं डेरिवेटिव्ह 2 times cos 2x. ओके, प्लस 3 into 4 12 sin 2x डिवायडेड बाय 4d square minus 9. So it is equal to 2 4s are 8, 8 2s are 16. So 16 cos 2x plus 12 sin 2x divided by 4d square minus 9. Now इन बोथ द केसेस cos 2x आणि sin 2x हे दोन्ही शॉर्टकटच्या केस 2 मध्ये बसतात. बरोबर. सो दोन्ही केसेसमध्ये आपण डी स्क्वेअरला कशाने रिप्लेस करणार आहे? मायनस ए स्क्वेअरने. सो इथं पण आणि इथं पण व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इथं पण आणि इथं पण व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए? इट इज 2. ओके, सो फक्त डी स्क्वेअरला आपण काय करणार आहे? -4ने रिप्लेस करणार आहे. अँड दॅट विल बी युअर वाय पी. So 16 cos 2x plus 12 sin 2x divided by 4 into -4 minus 9. 4 into -4 is -16. So 16 cos 2x 16 cos 2x. Okay, plus 12 sin 2x divided by -16 minus 9 is -25. So this is your yp. Okay, so finally y is equal to the general solution. gs is equal to y is equal to yc plus yp, and hence it is c1 c1 plus c2 c2x e raised to x minus 1/25 into bracket 16 cos 2x plus 12 sin 2x. So this is your yp. Okay, write down next question. Solve d cube plus 4d operating on y is equal to sin 2x. Okay, तो sin 2x दिलेलं आहे परत एकदा. सो तुम्हाला काय करायचं आहे तर याचं जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. दिस इज क्लिअरली दिस इज नॉन होमोजिनियस LDE. wait a minute. This is non-homogeneous LDE with constant coefficient. Okay, so the general solution is given by y is equal to yc plus y is equal to yc plus yp. To find yc, okay, to find yc, auxiliary equation is given by
auxiliary equation is r cube plus 4r is equal to 0. So r into bracket r square plus 4 is equal to 0. So what are the roots? Roots are 0, r is either 0 or r square is either -4, that is r square is either -4, that is the roots are plus minus 2i. okay, imaginary roots येतात याच्या बरोबर. So since the roots are imaginary, yc is given by एक रूट रियल आहे बरोबर. सो c1 e raised to 0x ही पहिली टर्म येईल. फॉर द सेकंड टर्म अँड फोर्थ टर्म carry the real part and imaginary part. What is the real part here? 0. So again e raised to 0x into bracket c1 cos. What is the imaginary part? Positive imaginary part. It is 2. So cos 2x plus c2 sin 2x. आपण इन डिटेल मागं बघितलेलं आहे की आपण yc कसा फाइंड आउट करतो. सो सिम्प्लिफाइंग दिस yc यू विल गेट yc इज इक्वल टू c1 प्लस इथं c2 आणि c3 यायला पाहिजे. बाय मिस्टेक मी c1 c2 घेतलं होतं. सो c1 प्लस c2 cos 2x प्लस c3 sin 2x. okay, this is your yc. now to find yp, okay, to find yp yp is equal to 1/5 d square sin x हे फंक्शन आहे राईट साईडला बरोबर. म्हणजे नक्कीच आपण शॉर्टकटची कोणती केस वापरणार आहे? सेकंड केस वापरणार आहे बरोबर. सो टू फाइंड yp 1/d³ plus 4d operating on what is the right hand side? sin 2x. okay, so yp is equal to, टेक दिस d इन कॉमन. ओके, d जो आहे त्याला कॉमन घेऊयात आपण. सो d ला कॉमन घेतलं तर काय मिळेल? d इंटू ब्रॅकेट d² प्लस 4. ओके, ऑपरेटिंग ऑन sin 2x. सो इट इज गिवन बाय 1/d² प्लस 4 इंटिग्रेशन ऑफ sin 2x dx. आता हे इंटिग्रेशन का घेतलं तर कायम लक्षात ठेवायचं 1/d वर्क्स ॲज इंटिग्रेशन. तर 1/d आणि इंटिग्रेशन दोन्हीचा अर्थ एकच आहे, कारण हा इन्व्हर्स डिफरन्शियल ऑपरेटर आहे. त्यामुळे तुम्ही 1/dच्या ऐवजी इंटिग्रेशन घेतलं तरी चालतं. सो इट इज इक्वल टू 1/d² प्लस 4. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ sin 2x? इट इज साईन कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे? मायनस कॉसचं डेरिव्हेटिव्ह आहे. अँगल तोच राहील डिवायडेड बाय अँगलमधला एक्सचा कोएफिशियंट, तो काय आहे? 2. सो इट इज इक्वल टू, आता d² आपण कशाने रिप्लेस करतो? -a² ने. त्यासाठी -1/2 कॉन्स्टंट आहे, त्याला पूर्ण बाहेर घ्या ऑपरेटरच्या. सो 1/d² प्लस 4 फक्त cos 2x राहील बरोबर. आता सेम फॉर्म्युला जसं आपण साईनला करतो तसंच आपल्याला कॉसला करायचं आहे बरोबर. मग काय करतो आपण? तर d² ला -a² ने रिप्लेस करतो. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a हियर? इट इज 2. a ची व्हॅल्यू काय आहे? cos ax प्लस b असतो ना, तर a ची व्हॅल्यू 2 आहे. म्हणजे आपण -4 ने रिप्लेस करणार आहे. तर तुमच्या लक्षात येईल ज्यावेळी तुम्ही -4 ने रिप्लेस करता तेव्हा डिनॉमिनेटर 0 होतो आहे. म्हणजे परत आपल्याला काय करावं लागेल? डिफरन्शिएट करावं लागेल. सो व्हॉट विल बी द न्यूमरेटर? x येईल न्यूमरेटरमध्ये, कारण आपण एकदा डिफरन्शिएट करतो आहे. d² प्लस 4चं डेरिव्हेटिव्ह 2d ऑपरेटिंग ऑन cos 2x. परत एकदा तिथं काय झालं? d आलेला आहे डिनॉमिनेटरमध्ये, फक्त d. सो फक्त d आला की आपण त्याला इंटिग्रेशनसारखं घेऊ शकतो. सो कॅरी दिस x/2 आउटसाइड द ऑपरेटर अँड वर्क दिस 1/d ॲज इंटिग्रेशन cos ऑफ 2x dx. ओके, सो इट इज इक्वल टू -x/4. 2 into 2 is 4.
cos 2x इंटिग्रेशन sin 2x divided by 2. Okay, so this is equal to minus x sin 2x divided by 4 to the 8. So this is your yp. Okay, yp मिळालेला आहे, yc ऑलरेडी तुम्हाला मिळालेला आहे. सो द जनरल सोल्युशन ऑफ गिवन DE is given by y is equal to yc plus yp. So it is equal to c1 plus c2 sin 2x plus cos c3 cos. ओके, लेट मी करेक्ट इट. आधी आपण कॉस लिहितो आणि मग साईन, बरोबर. सो काही फरक नाही पडत फारसा त्याने, पण ठीक आहे. सो cos 2x प्लस c3 साइन 2x. अजून एक हिंट आहे, तुमच्या आर्बिट्ररी कॉन्स्टंट्सची संख्या किती असायला हवी, जेवढी तुमच्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर आहे तेवढी असायला हवी, बरोबर. सो दिस इज yc प्लस yp इज प्लस नाही मायनस x साइन 2x divided by 8. So this is all about the general solution of this differential equation. So काही ट्रिक्स आणि टिप्स आहेत त्या लक्षात घ्या. तर तुम्हाला साइन ax प्लस बी किंवा कॉस ax प्लस बीची केस आली की फक्त d² लाच रिप्लेस करायचं, डी वाल्या टर्म्स तशाच ठेवायच्या किंवा ऑड डिग्रीवाल्या टर्म्स तशाच ठेवायच्या, हे विसरायचं नाही, ठीक आहे. दुसरी गोष्ट, 1/d तुम्ही इंटिग्रेशन घेऊ शकता, बरोबर. तिसरी गोष्ट, हा जो x आहे, ओके, हा x तुम्ही बाहेर घेणार आहे डायरेक्ट, तो इंटिग्रेशनच्या आतमध्ये कधीच नाही यायचा. हा x ॲक्च्युली इन्व्हर्स डिफरन्शियलच्या बाहेर असतो. तो लिहिताना जरी आपण x याच्यासोबत लिहिला आहे 1/2d सोबत, तरी त्याचं मिनिंग असं आहे की तुम्ही डिफरन्शिएट केल्यानंतर तो x मिळाला आहे, म्हणजे तो इन्व्हर्स डिफरन्शियलच्या बाहेर आला आहे डायरेक्टली. ओके, सो हे काही हिडन फॅक्ट्स आहेत जे तुम्हाला कन्सिडर करावे लागतील. ओके, आणि मग तुम्ही यामध्ये ट्रेन व्हाल. ओके, सो दिस इज ऑल अबाउट शॉर्टकट केस 2. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तर तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. त्याच्यावरती मी तुम्हाला PDF नोट्स फॉरवर्ड करणार आहे या सगळ्या टॉपिक्सचे, किंवा हे जे तुम्ही व्हिडिओजमध्ये सोल्युशन्स बघताय तर याच्या नोट्स तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपला मिळतील. ओके, आणि काही तुमचे स्पेसिफिक डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट करू शकता, कमेंटमध्ये सांगू शकता. ओके, तुमच्या फ्रेंड्सला नक्की शेअर करा. जे री एक्झामला ॲपियर होणारे स्टुडंट्स आहेत त्यांना आपली लॅमची जी प्लेलिस्ट आहे, ओके, त्याची लिंक शेअर करा. आणि दॅट्स इट. ऑल द बेस्ट. थँक्यू.